सुरुवातीलाच पहिली मोठी बातमी ती म्हणजे कल्याणमध्ये खड्ड्यांचा चौथा बळी गेलेला आहे। या खड्ड्यामुळे महिनाभरात 4 बळी गेलेले आहेत आणि खड्ड्यात पाय अडकल्यानं पादचारी एका ट्रक खाली आलेला आहे। ट्रक खाली आल्यानं या पादचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे। कल्याण मलंगड मार्गावरील ही घटना आहे। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी किशोर पगार यांच्यासह। किशोर, काय सांगाल, महिनाभरात खड्ड्यांमुळे हा चौथा बळी गेलेला आहे, संतापाचं वातावरण आहे, काय सविस्तर अपडेट द्याल? पुरुषाली नक्कीच ही संतापजनक घटना आहे। मलंग रोड जो आहे तो गेले अनेक वर्ष जो पूर्णपणे खड्ड्याच्या अवस्थेत आहे। अनेक वेळा बनवण्याचा प्रयत्न झाला, कधी नागरिकांचा तर कधी स्थानिकांचा तर कधी राजकारणाचा या रस्त्याला त्रास झालेला आहे। त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बनवू शकला नाही। आतापर्यंत 2 विद्यार्थिनी, एक पुरुष आणि आज हा चौथा बळी त्या कल्याण मलंग रोडवर त्याचा मृत्यू झालेला आहे। आता जो ज्याचा मृत्यू झाला त्याचं नाव अण्णा आहे। हा एका गोठ्यामध्ये काम करतो। त्या अण्णा चा पाय मुरगळून तो त्या खड्ड्यात पडला आणि खड्ड्यात पाय पडताना जी ट्रक पाठवून आली त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या सर्व गोष्टीला द्वारली गावाचे आसपासचे लोक जे आहेत, जे नागरिक आहेत, ते संतप्त झालेले आहेत। त्यांनी प्रशासनाला प्रश्न विचारला की कधी हे रोड बनवणार। प्रशासनाने यावर उत्तर दिलेलं आहे की लोकांचीच मानसिकता नाही, रुंदीकरणाच्या याच्यात लोक ते रस्ता भरून देत नाहीत, परंतु मग खड्डे बुजवण्यासाठी काय हरकत आहे, हा एक प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित केला जातो वर्षाली। नक्कीच आता 4 बळी गेलेले आहेत। नक्कीच किशोर, 4 बळी गेलेले आहेत। आता प्रशासनाकडून आता तरी काही पावलं उचलण्याची चिन्ह आहेत का? स्थानिक आमदार कुणाल पाटील यांनी आतापर्यंत या महासभेत प्रश्न उचलला होता आणि त्या लक्षवेधी त्यांनी या आयुक्तांकडे केली होती की कोणत्याही परिस्थितीत जो त्यांचा प्रभाग आहे त्यामध्ये लक्ष द्यावं आणि त्या पद्धतीने तिथे जी डागडुजी आहे ती झाली पाहिजे। मात्र कोणत्याही प्रकारची डागडुजी ही मार्च व एप्रिल उन्हाळ्यात होत नाही, मात्र पावसाळ्यात जास्त पाऊस पडल्यानंतर जे खड्डे वाहून जातात त्याची हकनाक बळी आणि नाहक बळी हे नागरिकांचे जातात, याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होताना दिसतंय वैशाली। नक्कीच धन्यवाद किशोर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आश्वासनांचा पाऊस पडत असताना खड्ड्यांमुळे आता चौथा बळी जो आहे तो गेलेला आहे।